मॅडम मुख्याध्यापिका या ठिकाणी मुलांनो आपल्या हा जिल्हा तंबाखू नियंत्रण जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत मिरजेचं खूप मोठं योगदान आहे। मी तुम्हाला मुद्दामून का सांगेन कारण तुम्ही शाळेच्या बाहेर बोर्ड बघता का की 100 मीटरच्या तंबाखू विक्रीस बंदी आहे। हा कायदा मिरजेतून झाला। ह्या कायद्याचं पहिलं उपोषण जे होतं ते मी केलं होतं मार्केटला आणि त्याच्यातून हा कायदा पहिल्यांदा या ठिकाणी पहिला झाला त्यावेळेला शरद पाटील आमदार होते आणि दौलतराव आहेर आरोग्यमंत्री होते आणि त्यावेळेला याची मागणी केली होती आणि तो कायदा महाराष्ट्रात झाला आणि गोव्याला आहे तसा स्वीकार आणि मिरजेला या ठिकाणी हे तंबाखू विरोधी अशा प्रकारचं वातावरण आहे। ह्याच्या पूर्वी गणेशोत्सव हा गुटखा उत्सव होता। गणेशोत्सवात पूर्ण गुटख्याच्या जाहिराती असायच्या। त्यावेळेला आपण एक लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि सांगितलं की गणपतीसारख्या धार्मिक कार्यक्रमात तंबाखूच्या जाहिराती नको। त्यावेळेला हा कायदा केला त्यावेळेला शरद पाटलांनी पुन्हा त्याचा तारांकित प्रश्न केला आणि त्याच्यावर एकाच फक्त उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशोत्सवातील तंबाखूच्या जाहिराती संपल्या। मी तुम्हाला का सांगायला लागलं कारण मी तुमच्या वयाचा असताना किंबहुना 5वी ला असताना मी मिरज हायस्कूलला होतो त्यावेळेला आगाशे सरांनी इथं पलीकडे होतात आगाशे सर वारले त्यांनी मला सांगितलं होतं की महात्मा गांधी प्रत्येकाला होता येईल। महात्मा गांधी होण्यासाठी गांधीचे सगळे गुण घेण्याची गरज नाही फक्त एक गुण घ्या। आणि मग मी विचार केला की मला कोणता गुण घेणं शक्य आहे। मी तर गांधींसारखे पंचा घेऊन किंवा असं अर्धनग्न राहू शकणार नाही। मी तुमच्या वयाचा असताना असा विचार केला मी काय करू शकतो गांधींचा एक गुण तर गांधी व्यसनापासून दूर राहिले होते। चला म्हणजे हे ठीक आहे आपण व्यसनापासून दूर राहूया हे मी 5वी 6वी ला ठरवलं आणि तेव्हापासून आज ताग आहे तंबाखू गुटखा मावा बियर दारू मी सगळीकडे मी रोटरी क्लबचं सेक्रेटरी मी सगळ्या मोठमोठ्या लोकांच्या मधून असतो सगळे माझ्यासमोर घेतात पण मी घेतो का आपण त्यापासून दूर राहू शकतो इतरांना दूर राहावा म्हणून सांगू शकतो बरोबर ना आपण आपलं नैतिक सामर्थ्य वाढवू शकतो बरोबर आणि हे मला त्या दिवशीच्या शपथेनं दिलं होतं। आगाशे सरांच्या ऑफिस आपण एक शपथ घेतली त्यावेळी तर मला असं वाटतं की आज तशी तुम्ही शपथ घ्यावी आपण उभा राहूया मी तंबाखू पदार्थाचं सेवन करणार नाही अशी एक आपण शपथ घेऊया तुम्ही माझं आयुष्यभर माझ्यासारखे व्यसनमुक्त राहा बरोबर उभा राहूया आज पुढे करूया मी अशी शपथ घेतो की आयुष्यभर